काल आपण दोन प्रकार बघितले, इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि केमिकल सिनॅप्स. इलेक्ट्रिकल सिनॅप्स मध्ये नॅरो गॅप असतो, तर केमिकल सिनॅप्स मध्ये ब्रॉड गॅप असतो. बोथ synapses are useful to transmit the impulses from one neuron to another neuron. Today we will talk the remaining part of the chemical synapse. Most of presynaptic neuron or axon have several synaptic knobs at their ends or terminal. Synaptic neuron किंवा axons यांच्यामध्ये अनेक छोटे छोटे नॉब्स असतात त्याच्या एकदम टोकावर. And these knobs are arrays of membranous sacs, and that knobs which has a membranous sac, तर membranous छोट्या छोट्या पिशव्या असतात त्या नॉबला, त्यांना सिनॅप्टिक वेसिकल्स म्हणतात. that contains neurotransmitter molecule. हे लक्षात ठेवायचं फक्त की ते जे सिनॅप्टिक नॉब्स आहेत त्या membranous sacs आहेत त्यांना सिनॅप्टिक वेसिकल्स म्हणायचं. आणि त्या सिनॅप्टिक वेसिकल मध्ये गोलाकार भागामध्ये आतमध्ये न्यूरोट्रान्समीटर असतं, केमिकल असतं, एक एन्झाईम असतं, त्याचं नाव ऍसिटिल कोलाइन. That synaptic vesicles contains neurotransmitter molecule. When impulse reaches the synaptic knob, जेव्हा impulses synaptic knob पर्यंत येतात, voltage sensitive calcium channel open and calcium diffuse inward by extracellular fluid. आणि मग त्यामध्ये डिफ्यूज झाल्यानंतर ते इम्पल्सेस रिच होतात आणि त्यामध्ये ईसीएफ असतो. ईसीएफ म्हणजे काय? एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. तो जेव्हा व्यवस्थित जेवढा फ्लुइड असतो तेव्हा ते इम्पल्सेस ट्रान्समिट करायला मदत करतो. इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल इनिशिएट सिरीज ऑफ इव्हेंट्स दॅट फ्यूज सिनॅप्टिक वेसिकल विथ सेल मेम्ब्रेन ऑफ प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन वेअर दे रिलीज देअर न्यूरोट्रान्समीटर बाय एक्झोसाइटोसिस. ही रचना लक्षात ठेवा. What do you mean by exocytosis and endocytosis? सेलच्या बाहेर आउटसाइडला पडले तर एक्झोसाइटोसिस म्हणायचं, इनसाइड सेल मध्ये गेले त्याला एंडोसाइटोसिस म्हणायचं. जेव्हा हे पूर्ण इम्पल्सेस कॅल्शियम इन्वर्ट झाल्यानंतर एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड वाढल्यानंतर त्यामध्ये ते इम्पल्सेस व्हायला सुरुवात होते आणि ते इम्पल्सेस व्हायनंतर सिनॅप्टिक वेसिकल्स मेम्ब्रेनस प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये गेल्यावर त्या ठिकाणी त्या सेल मधून बाहेर एक न्यूरोट्रान्समीटर रिलीज केलं जातं, त्याला म्हणायचं एक्झोसाइटोसिस. And once the neurotransmitter binds to receptor of postsynaptic cell, action is either excitatory or inhibitory, depends on the nature of neurotransmitter. आता जेव्हा प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मधून बाहेर पडत आहे, सिनॅप्टिक याच्यामध्ये गेल्यानंतर सिनॅप्टिक वेसिकल्स मधून ते न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतं. रिलीज झाल्यानंतर ते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन जे आहे त्याच्यामध्ये अटॅच होतं आणि या ठिकाणी दोन घटना घडू शकतात. एक तर एक्साइटरी होऊ शकतं किंवा इनिबिटरी होऊ शकतं. हे त्यामध्ये असलेल्या न्यूरोट्रान्समीटरच्या स्वरूपावर अवलंबून असतं. तुम्ही एक्साइटेड करत आहात का इनिबिटरी कमी होत आहे का वाढत आहे यावरती अवलंबून असतं. वन्स इम्पल्स हॅज बीन ट्रान्सफर्ड अक्रॉस द सिनॅप्स, एन्झाईम त्यामध्ये एक्सिक्यूट केलं जातं, त्याचं नाव आहे कोलिन इस्टरेज. What is the name of enzyme? Choline esterase destroys neurotransmitter and synapse is ready to receive new impulse. Thus, impulses are formed and transmit from one neuron to another neuron. But in between two neurons, there is a space called synapse. That synapse has three components: presynaptic, synaptic, and postsynaptic. When the presynaptic neuron releases the various types of synaptic vesicles, there are at the terminal part of the axons there are knob-like structures. Into that knobs there are sacs-like structure. Into that sac are called vesicles, synaptic vesicle, and into synaptic vesicle there is a neurotransmitter, and that neurotransmitter is called acetylcholine, which releases into synaptic button or in synaptic place. At the time of releasing, it transmits to the postsynaptic neuron. There is a extracellular fluid. That extracellular fluid will be released at the nature of this neurotransmitter, how it is excited or inhibited. It is a fast or slow. And that events
are occurred due to the transmission of impulses from one neuron to another neuron, and impulses transmit, then impulse will be transmitted from one neuron to another neuron, and after that this impulse carried out and then new impulses are formed into the synapse. So the synapse factor is very very important. synapse फार महत्वाचा आहे. सिनॅप्स मधून जे इम्पल्सेस चेतना वाहून नेले जाते त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं केमिकल सिक्रेट होतं, न्यूरो ट्रान्समीटर सिक्रेट होतं. त्या न्यूरो ट्रान्समीटरचं नाव आहे ऍसिटिल कोलाइन. हे एका कोलिन इस्टरेज नावाच्या एन्झाइम्स पासून तयार होत असतं आणि मग ते रिलीज झालं की पुढचं इम्पल्सेस ते कॅरी आउट करण्यासाठी मदत करतं. आणि म्हणून आपल्या पक्क लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रिकल सिनॅप्स आणि chemical synapse both are very very important to transmit the impulses from one neuron to another neuron. How it is occurred? So आता फिगर लक्षात ठेवा. विथ स्टिम्युलस इथं हा रिसेप्टर ऑर्गन आहे. रिसेप्टर ऑर्गन आपल्या बॉडी मध्ये 5 आहेत. देयर आर 5 रिसेप्टर ऑर्गन्स. these are nose, eye, ear, tongue and skin. These are the 1, 2, 3, 4, 5. These are 5 receptor organ who receives the stimulus from external or internal environment. This receptor organ receives the stimulus from internal or external environment. Skin is the external environment. When this pin prick this skin, this stimulus will be converted into impulse and received by the dendron. This is sensory neuron which carries impulses from skin to other parts or CNS. This dendron receives the stimulus and it sends to the cyton. Dendron, cyton and axon. These are 3 parts of the sensory neuron or any other neuron. Neuron has 3 parts: dendron, cyton, axon. When the pin pricks to the skin, stimulus will be prepared. After the preparation of stimulus, it converted into impulses. Chetana म्हणतो आपण त्याला. And impulses can carry out by sensory neuron, sends to cyton, and cyton sends to axon. This is the terminal part of the one neuron. The terminal part of the one neuron and other terminal part of the neuron, there is a gap. And that junction, that gap is called a synapse. The gap which is present in between two neurons, minute gap which is present in between two neurons is called synapse, and into that there is a neurotransmitter acetylcholine. Cholinesterase enzyme. So there are the 3 conditions are here. First one is presynaptic, synaptic and postsynaptic. Presynaptic, synaptic and postsynaptic. And this is the adjuster neuron or association neuron or intermediate neuron which is present in the spinal cord, that is the gray matter. Spinal cord is prepared by the white matter and gray matter. So this adjuster neuron and sends the information to the central nervous system, that is spinal cord, to the brain. After deposition, this brain sent to the spinal cord and spinal cord sent to the motor neuron. But in between the adjuster neuron and motor neuron, there is also second gap, and that is also called synapse. Here is also neurotransmitter, and these impulses are transmitted from one neuron to another neuron, motor neuron, and then it sends to the effector organ, that muscle or gland, and then their action will be completed due to these 2 synapses. हे 2 synapses आहेत. सेन्सरी न्यूरॉन आणि ऍडजस्ट न्यूरॉनच्या मध्ये एक आहे आणि ऍडजस्ट न्यूरॉन आणि मोटर न्यूरॉनच्या मध्ये एक आहे. या दोन्ही मधूनही ते इम्पल्सेस कॅरी आउट केले जातात आणि त्यामुळे आता इथे कॅरी आउट होताना त्याची स्पीड जास्त असेल, हा गॅप खूप कमी असेल, अतिशय कमी असेल, मायन्यूट गॅप असेल तर इलेक्ट्रिक सिनॅप्स, आणि जास्त मोठा गॅप असेल, ब्रॉड गॅप असेल तर त्याला आपण म्हणतो केमिकल सिनॅप्स. व्हेरी इझी इट रिमेंबर इन युअर माइंड. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 गोष्टी पाहायला मिळतात, एक केमिकल सिनॅप्स आणि दुसरं इलेक्ट्रिकल सिनॅप्स. मग ते इम्पल्सेस कसे कॅरी आउट होतात, इम्पल्सेस कसे तयार होतात,
एक्साइटेड कंडिशन मध्ये असतात इम्पल्सेस कसे तयार होतात, निगेटिव्ह कंडिशन मध्ये कसे तयार होतात, कॉन्सन्ट्रेशन नसेल तर कशा पद्धतीने वाहून नेले जातात, हे ते आपल्या कृती करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. की आपण जी घटना करतो किंवा आपण जी क्रिया करत असतो त्या क्रियेमध्ये किती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे, त्या न्यूरॉन्स मध्ये किती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे, केमिकल सिक्रेट होण्यामध्ये किती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे, सगळे न्यूरॉनचे जे रिलेशन आहे त्यांच्यामध्ये किती कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे, त्यावर त्याचं पूर्ण एक्साइटेशन किंवा कंडक्शन हे अवलंबून असतं. After the excited condition, these impulses are transmitted from one neuron to another neuron. And that's why this is the condition when the impulses are carried out from one neuron to another neuron. Neuron fibers चे properties, त्यामध्ये असलेला सिनॅप्सचे दोन प्रकार, नर्वस सिस्टीमचे प्रकार, ब्रेनची माहिती, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचे मेन पॉइंट्स, या पद्धतीने आपल्याला हे हळूहळू पुढे शिकत जायचं. रोजच्या रोज लिहिलेले पॉइंट्स व्यवस्थित वाचायचे. These most of presynaptic neurons or axons have several synaptic knobs at their ends or terminal point. These knobs have array of membranous sacs called synaptic vesicle. Synaptic vesicles contains neurotransmitter molecule. When an impulse reaches the synaptic knob, voltage sensitive calcium channel open and calcium diffuse inward by extracellular fluid that is called ECF. ECF वर सुद्धा डिपेंड असते, ECF किती प्रमाणावर आहे त्यानुसार आयॉनची देवाणघेवाण सुरू असते. Increase the calcium concentration inside the cell initiates series of events that fuse synaptic vesicle. त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं की ते सुरुवात होते फ्यूज व्हायला. सेल मेम्ब्रेन ऑफ प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन, मग त्या दोघांचं फ्युजन होतं and where they release their neurotransmitter by exocytosis. आणि मग त्या सेलच्या बाहेर ते न्यूरोट्रान्समीटर पडतं. वन्स द न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू रिसेप्टर पोस्टसिनॅप्टिक न्यूरॉन्स एकदा बाइंड झालं की सेल ऍक्शन इज आयदर एक्साइटेड ऑर इनहिबिटेड, डिपेंड्स ऑन नेचर ऑफ न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोट्रान्समीटर ज्या प्रकारचं आहे त्या प्रकारावर त्याची एक्साइटेड किंवा इनहिबिटरी ऍक्शन अवलंबून असते. Once impulse has been transferred across the synapse, enzyme like choline esterase destroys neurotransmitter and synapse is ready to receive a new impulse. आणि मग असे नवीन इम्पल्स ते घ्यायला तयार होतात. पहिली इम्पल्स निघून गेली की दुसरी इम्पल्स येत राहते. त्या प्रक्रिया विदिन मिली सेकंड मध्ये होत राहतात आणि या पद्धतीने इम्पल्सेस कॅरी आउट होऊन तुमच्या ब्रेन मध्ये ती माहिती साठवली जाते मेमरी ग्लँड मध्ये. आणि मग जेव्हा तुम्हाला आठवते ती माहिती किंवा तुम्ही ती माहिती सांगता किंवा लिहून दाखवता तुम्हाला ते आठवतं. बाकीचं आपण पेजमध्ये